आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. बाबासाहेब देशमुख जी बोला. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभार मानतो. अध्यक्ष महाराज, पुढे जाऊ आता मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिले, पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हिरवा चारा जे काही मका असेल किंवा घास गवत असेल ह्याची किंमत वेगळी असते आणि उन्हाळ्यामध्ये पाणी कमी आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या त्या मकेचं आणि घास गवत जर त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला विकत घ्यायचं असेल तर या चाऱ्यामध्ये दरामध्ये तफावत असते. तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जे 5 रुपये आणि 7 रुपयेचं अनुदान शासनाने यापूर्वी दिलं, हे अनुदान सतत भविष्य काळात देत राहावं एवढी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चा करतोय आणि विशेष करून मी सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं अभिनंदन करेन आणि आभार मानेन. कारण खूप महत्त्वाचा आजार कर्करोग आणि त्याच्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली आणि त्याचं कारण आहे की इंडिया इज अ कॅपिटल ऑफ डायबिटिक इन वर्ल्ड आणि इंडिया इज इन्क्रीजिंगली रेफर्ड ॲज अ कॅपिटल ऑफ कॅन्सर ऑल्सो. आणि अशा गंभीर आजारासाठी चर्चा करत असताना मंत्री महोदयांना माझे विशेष करून 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. या उत्तरामध्ये आपण सांगितलंय की कोकणासाठी टर्शरी केअर सेंटर मुंबईमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरला एक कॅन्सर हॉस्पिटल आहे, लातूरला एक विवेकानंद हॉस्पिटल आहे, विदर्भासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल आहे. पश्चिम महाराष्ट्राचं टर्शरी केअर सेंटरचं काय कोणतं आहे आणि ते नसेल तर आपण कधीपर्यंत चालू करणार? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी फक्त 8 जिल्ह्यांमध्ये किमोथेरपीची ट्रीटमेंट आपण चालू केली. इतर जिल्ह्यांचं काय, ती कधी चालू करणार? कॅन्सरसाठी रेडिओथेरपीची ट्रीटमेंट सुद्धा आवश्यक असते. देशमुख साहेब स्पेसिफिक प्रश्नच आहेत साहेब. रेडिओथेरपीची सुद्धा ट्रीटमेंट गरजेची असते. त्या रेडिओथेरपीसाठी सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी कधी उभे करणार? आणि डायग्नोसिससाठी पेट स्कॅन मशिनरी उपलब्ध असणं गरजेचं आहे. ती पेट स्कॅन मशिनरीचा उल्लेख आपल्या उत्तरामध्ये नाही आणि पेट स्कॅन खूप महागडी डायग्नोसिस टेस्ट आहे. तर त्यासाठी आपण शासनाच्या वतीनं पेट स्कॅन मशिनरी जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देणार का? आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर त्यासाठी आपल्याला या राज्यामध्ये जास्तीत जास्त कॅन्सर हॉस्पिटल्स उभा करणं अपेक्षित आहे. ते लवकरात लवकर आपल्या शासनाच्या वतीनं करावीत एवढी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य बाबासाहेबजी देशमुख साहेबांनी जे 2-3 मुद्दे मांडले त्यातला एक मुद्द्याचं उत्तर मी यापूर्वी सुद्धा दिले, पण परत एकदा रिपीट करतो. आपण जे काही एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची कॅन्सरच्या साठीची पॉलिसी केली, त्या कॅन्सरच्या पॉलिसीमध्ये एका बाजूला L1, L2 आणि L3 अशा पद्धतीच्या हॉस्पिटलसाठी फंड्सचं नियोजन केलं आहे. आता या फंड्सचं नियोजन केलं त्याच्यामध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, जे हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूर, पुणे, नांदेड या 7 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि तसंच नाशिक आणि अमरावती ह्या रेफरल आमचे विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये या सगळ्या L2च्या सगळ्या ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी फंड्स, त्याची मान्यता आणि आता कामं सुरू झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला जो प्रश्न पडला होता त्या सगळ्या प्रश्नांमध्ये आम्ही या सगळ्या सेंटर्सला आपण मदत करतोय. दुसरा प्रश्न आपण जो विचारला आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये 8 ठिकाणी रेडिओथेरपीचे सेंटर्स आपण सुरू केले आहेत, परंतु हे 8 ठिकाणचे सेंटर्स अपुरी पडत आहेत. म्हणून राज्य शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अजून 26 ठिकाणी PPP तत्वावरती ही रेडिओथेरपीची सेंटर्स आपण सुरू करतोय. त्याचा आता हे झालेलं आहे, टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये प्रत्यक्षात ते सुरू होतील अशा पद्धतीचं, म्हणजे आणखीन 26 ठिकाणी ते सुरू होतील. अजून एक मुद्दा महत्त्वाचा आपण सांगितलं आणि तो मुद्द्याबद्दल मात्र आम्हाला निश्चितपणाने विचार करावा लागेल
कारण आपण जे सांगितलं की एकूण त्याची जी काय पेट स्कॅन असल्याशिवाय आपल्याला त्याची नोंदणी होत नाही. पेट स्कॅनचं निदान करायला तर इतकं महागडं आहे की ते पुण्या मुंबईमध्ये आल्याशिवाय ते होत नाही. मग उपचार करण्यामध्ये पेट स्कॅनचं महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा पेट स्कॅनचा जर समावेश केला तर अनेक लोक, खाजगी लोक सुद्धा घेतील आणि आमच्या लोकांना सुद्धा संदर्भ सेवा चांगल्या मिळतील. त्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेऊ की ज्याच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या छोट्या वाड्यातला, वस्तीतला प्रत्येक माणूस सुद्धा पेट स्कॅनपासून वंचित राहता कामा नये आणि राईट डायग्नोस झाल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आम्ही आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतोय. भास्कर